नमस्कार. स्नेहाज किचन स्टोरीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तूप बनवायचं म्हटलं की घरामध्ये खूप पसारा होतो, तासनतास वेळ जातो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिक्सरचं भांडं किंवा रवी इतकी तेलकट होते की ती घासताना नाकीनऊ येतात. पण आज आपण कोणतंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट, मिक्सर किंवा रवी न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने फक्त 10 मिनिटात तूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आता सर्वात आधी इथे मी एक मोठी परात घेतली आहे आणि जवळजवळ एक 12 ते 15 दिवस साठवलेली ही साय मी परातीमध्ये काढून घेतलेली आहे. आता ही साय आपल्याला थोडीशी रूम टेम्परेचरला येऊन द्यायची आहे. अगदी फ्रीजमधनं काढलेली साय आपण डायरेक्ट वापरली तर लोणी निघायला वेळ लागू शकतो. आता या साईमध्ये मी थोड्याशा गुठळ्या आहेत किंवा जो कडकपणा आलेला आहे तो थोडासा हाताने पीठ मळून घेतल्यासारखा करणार आहे, जेणेकरून ती साय लवकर मऊ होईल. आता थोडंसं ही साईमधल्या गुठळ्या मोडून घेतल्या. नंतरनं ही साय मी 5 मिनिटाची साईडला ठेवून दिलेली आहे आणि नंतरनं आपण आपल्या पुढच्या कृतीला सुरुवात करून घेणार आहोत. आता आपली साय मऊ झालेली आहे आणि आपण अशा पद्धतीने हात त्या परातीत ठेवणार आहोत. हाताच्या 5ही बोटांमध्ये आपल्याला थोडंसं अंतर घ्यायचं आहे आणि एकाच दिशेने आपल्याला सतत हात फिरवत राहायचा आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला ही साय फिरवून घ्यायची आहे. साधारण 1-2 मिनटं आपल्याला ही साय अशाच पद्धतीने एकसारखी फिरवत राहायची आहे. जेव्हा साय साईडला परातीमध्ये जाऊन बसते ती आपल्याला पुन्हा मध्ये आणायची आहे आणि हाताच्या 5ही बोटांच्या मदतीने एकाच दिशेने ही फिरवून घ्यायची आहे. साधारण 1-2 ते 3 मिनिटांमध्येच आपली ही जी साय असते ती घट्ट होण्यास मदत होते आणि तिचा रंगही बदलण्यास सुरुवात होते. आता ही गाईच्या दुधाची साय आहे, त्यामुळे तुम्हाला साईला परफेक्ट पिवळा असा रंग दिसत असेल. जर म्हशीच्या दुधाची साय असेल तर ती थोडीशी कलरला ह्यापेक्षा पांढरी दिसते. ज्यावेळेस आपल्या साईचा रंग थोडा पिवळसर व्हायला लागतो त्यावेळेस समजायचं की आपली आता लोणी बनण्याची प्रोसेस व्यवस्थित स्टार्ट झालेली आहे. आता ही जी साई असते त्यामधून जेव्हा आपण परफेक्ट फेटतो, हाताने फिरवतो, त्यामध्ये थोडं पाणी बनायला सुरुवात होते. म्हणजेच लोणी आणि लोण्यातून ताक वेगळं होतं, ती प्रोसेस चालू झालेली असते. आता या स्टेजनंतरनं आपल्याला अजून परफेक्ट हे व्यवस्थित हाताने 1 ते 1.5 मिनिट छान फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे आपला एकदम मऊसूत लोण्याचा गोळा बनून तयार होतो. आता आपली लोणी बनण्याची ही प्रोसेस स्टार्ट झालेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता साईपासून किती अगदी 3 ते 3.5 साधारण मिनटं झालेली आहेत आणि आपला हा मऊसूत लोण्याचा गोळा बनायला तयारीसुद्धा झालेली आहे. आता जेव्हा आपला असा साईचा परफेक्ट मऊ गोळा बनतो त्या स्टेजला आपल्याला यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलेलं एकदम थंडगार पाणी घालून घ्यायचं आहे. साधारण मी इथे 1 ग्लास थंड पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला हे थंड पाण्यामध्ये हे जे लोण्याचा गोळा बनायला तयार झाला आहे तो पुन्हा एकदा आपण आता चपातीचं पीठ ज्या पद्धतीने मळतो त्या पद्धतीने आपण हाताची ॲक्शन करून हे मळायचं आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण हे मळून घेतो तेव्हा लोणी वेगळं आणि ताक वेगळं होण्यास सुरुवात होते. तुम्ही पाहू शकता आता आपलं लोण्याच्या गोळ्यामध्ये ताक जे असतं ते बाहेर पडण्यास मदत होतीये आणि आता 1च मिनटं आपल्याला अशा पद्धतीने हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. त्यामुळे आपला लोण्याचा परफेक्ट असा गोळा तयार होईल. त्यानंतर आता आपली हाताची 5ही बोटं ह्या परातीमध्ये उभी करायची आणि एकाच दिशेने हा लोणी जे आहे ते फेटून घ्यायचं. त्यानंतर आपलं असं एकदम दाणेदार ताक बनायला सुरुवात झालेली असते आणि ताक आता वेगळं झालं आहे आणि लोण्याचा गोळा परफेक्ट बनलेला आहे. आता या स्टेजला तुम्ही समजून घ्या की आपलं लोणी परफेक्ट असं बनून रेडी आहे.
ना आपल्याला कोणतं मिक्सरचं भांडं वापरायला लागलं, ना कोणती भांडी खराब करायला लागली. फक्त एकच परात आपण वापरली आहे आणि अगदी 4 ते 5 मिनटातच आपण लोणी बनवलेलं आहे. आणि जेवढी आपली साय होती अगदी तेवढंच लोणी बनलेलं आहे. तुम्ही ते व्यवस्थित पाहू शकता. आता थोडं राहिलेलं पाणी, साधारण एक अर्धा ग्लास पाणी अजून मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि किती सुंदर लोण्याचा मस्त घट्ट असा गोळा बनून रेडी आहे. आता हातानेच मी असे मस्त लोण्याचे गोळे बांधून घेणार आहे आणि आपल्याला हे लोण्याचे गोळे एका भांड्यामध्ये साईडला काढून घ्यायचे आहेत. आता आपण ही साय एक 12 ते 15 दिवस साठवलेली असते. लोण्याला कदाचित आंबट किंवा आंबूस असा वास येऊ शकतो. त्यामुळे हे जे आता लोण्याचे गोळे आपण एका साईडच्या भांड्यामध्ये काढलेले आहेत, त्यामध्ये आपण ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता हे लोणी आपण 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्यानंतरनं आपल्याला ज्या कढईमध्ये तूप कढवायचं आहे त्यामध्येच डायरेक्ट आता हे लोण्याचे गोळे काढून घ्यायचे आहेत. आता आपल्याला हे तूप कढायला ठेवायचं आहे. आता मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे. आपल्याला अजिबात गॅस मोठा करायचा नाही आहे, नाहीतर आपलं तूप हे खाली कढईला लागू शकतं किंवा करपू शकतं. अगदी व्यवस्थित मंद गॅसवरती आपल्याला हे तूप छान कढवून घ्यायचं आहे. सुरुवातीला लोणी पूर्णपणे वितळतं आणि आपल्याला काय करायचं आहे, मधून चमच्याने हे ढवळत राहायचं आहे, जेणेकरून आपली जी बेरी आहे ती खाली लागणार नाही. आता आपलं लोणी पूर्णपणे वितळलं की थोड्याच वेळात आपलं जे तूप आहे ते त्या लोण्यामधून बाहेर पडण्यास मदत होते आणि तुम्ही इथे पाहू शकता की अगदी सुंदर असा पिवळा रंग आलेला आहे. गाईचं तूप असल्यामुळे तुपाला छान असा पिवळा रंग येतो. आपल्याला हे तूप मधून चमच्याने हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपल्याला तूप करपूनही द्यायचं नाही आहे आणि ही बेरी खाली लागणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची असते. आता तूप कढत असताना तुपावरती असा पांढऱ्या रंगाचा फेस येतो, परंतु जसं आपलं तूप कढत जाईल तसं हा पांढरा फेसही कमी होत जातो. जेव्हा आपला हा पांढरा फेस बऱ्यापैकी कमी व्हायला लागेल आणि तूप व्यवस्थित उकळलेल्या स्टेजला येईल, त्या स्टेजला आपल्याला तुपाला छान असा सुवास यावा, त्यासाठी तुपामध्ये मी 4 हिरव्या वेलची थोड्याशा कुटून घालणार आहे. बरेच लोक लवंगासुद्धा घालतात किंवा काही लोक विड्याची पानंसुद्धा वापरतात, परंतु मी हे तूप उपवासाला वापरत असते, त्यामुळे लवंगा उपवासाला चालत नसल्यामुळे मी त्या इथे वापरल्या नाही आहेत. तुम्हाला जर तूप चालत असेल तुपामध्ये लवंगाचा वापर केला तर तुम्ही 2 लवंगा यामध्ये आवर्जून घाला. जसं हे तूप कढत जाते तसा घरामध्ये अगदी या तुपाचा घमघमाट सुटलेला आहे. आणि आपण जरी लोणी 5 ते 7 मिनटात बनवलं तरी तूप कढवण्याची प्रोसेस मात्र खूप टाईम कन्झ्युमिंग असते. त्याला थोडा वेळ लागतो आणि ती सावकाश हळूवारपणेच करावी लागते. अगदी मध्येच मोठा गॅस, बारीक गॅस असं करून अजिबात तूप कढवायचं नाही. बारीक गॅसवरतीच मध्ये हलवत राहूनच तूप कढवायचं. आणि आता तुम्ही पाहू शकता या बेरी वेगळी आणि तूप वेगळं या स्टेजला आपलं तूप कढायला आलेलं आहे. आता या बेरीचा हळूहळू रंग सोनेरी व्हायला लागलेला आहे आणि आपल्याला ह्या बेरीचा थोडासा गोल्डन ब्राऊन कलरचा रंग होईपर्यंत हे तूप कढवून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपल्या तुपाचा रंग गोल्डन ब्राऊन असा होत नाही तोपर्यंत आपण हे तूप कढवून घेणार आहोत. आता एक साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर आपल्या या बेरीचा रंग असा सुंदर गोल्डन ब्राऊन झालेला आहे. या स्टेजला आपण समजायचं की आपलं तूप हे व्यवस्थित कढलेलं आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करून हे तूप पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतरच आपण ते बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत. गरम तूप भरायला घ्यायचं नाही, थोडंसं हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचं. आता इथे मी गॅस जरी बंद केला असला तरी तूप कढण्याची प्रोसेस ही थोडा वेळ चालूच असते,
तुपाला थोडे थोडे बुडबुडे येतच राहत असतात. त्यामुळे बेरी थोडीशी गोल्डन ब्राऊन व्हायला लागली की लगेचच गॅस बंद करायचा, कारण त्यानंतरनं सुद्धा तूप थोडंसं कढत राहत असतं. आता अशा पद्धतीने आपलं तूप बनवून तयार आहे. हे मी पूर्णपणे थंड होऊन देणार आहे आणि नंतरनंच ते डब्यामध्ये भरणार आहे. आता आपलं हे तूप मी पूर्णपणे थंड होऊन दिलेलं आहे आणि आता एक स्टीलचा डब्बा घेऊन गाळणीच्या मदतीने मी हे गाळून घेणार आहे. त्यामुळे आपली बेरी वेगळी होण्यास मदत होते. आता तूप व्यवस्थित गाळून घ्यायचं. गाळत असताना बेरी जेव्हा गाळणीवरती साचते तेव्हा ती चमच्याच्या साहाय्याने थोडीशी दाबून घ्यायची. त्यामुळे जी बेरीमध्ये तूप असतं ते निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे आपलं तूप वाया जात नाही आणि छान क्वांटिटीमध्ये आपलं तूप बनून रेडी होतं. आता अशाच पद्धतीने मी हे सर्व तूप गाळून घेतलेलं आहे आणि आपलं तूप परफेक्टली असं बनून रेडी आहे. तूप तुम्ही पाहू शकता व्यवस्थित पिवळा असा त्याला छान रंग आलेला आहे. अजूनही जेव्हा तुम्ही हे उद्या बघाल तेव्हा त्याचा अजूनही सुंदर कलर तुम्हाला दिसेल. तर ही होती आपली एकदम सोपी 10 मिनिटात होणाऱ्या तुपाची रेसिपी. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी आपल्या स्नेहाज किचन स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.